सिद्धी वस्त्रे, मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी होईल. राज्यात सध्या नगरपंचायती, नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या असून या रणधुमाळीत मोहोळ नगरपरिषदेची निवडणूक विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अवघ्या 22 वर्षीय सिद्धी वस्त्रे यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली होती. तरुणाईच्या आणि प्रभावी प्रचाराच्या बळावर सिद्धी वस्त्रे यांनी प्रस्थापित राजकारण्यांना धूळ चारत मोहोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद पटकावले. त्यांच्या या यशाने मोहोळ तालुक्यासह माण तालुक्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयामागे दहिवडीचे घट्ट नाते असल्याने दहिवडीकरांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. सिद्धी वस्त्रे या माण तालुक्यातील दहिवडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास शंकर स्वामी यांची नात आहेत. 1984 साली दहिवडी ग्रामपंचायतीत सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या कैलास स्वामी यांच्या माध्यमातून सुरू झालेला राजकीय वारसा आज त्यांच्या नातीने नव्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. आजोबांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेत सिद्धी वस्त्रे यांनी केवळ मोहोळच नव्हे तर संपूर्ण माण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या विजयाची चर्चा मोहोळ इतकीच दहिवडी आणि माण तालुक्यातही रंगली असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या सिद्धी वस्त्रे यांचा हा विजय तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत असून दहिवडीच्या मातीचा अभिमान पुन्हा एकदा राज्यभर पोहोचवणारा ठरला आहे.